हे ठिकपुर्ली गाव प्रसिद्ध आहे बर्फीसाठी. तुम्ही पाहताय तर इथे एका दुकानजवळ आहे आणि इथं एक खवा बनवण्याचं चाललेलं आहे. दूध आणि मिश्रण आहे ते आठवून ते बनवले जाते. माहिती घेऊया आपण. तुमचं गावाचं नाव काय? हा, म्हणजे हे बर्फीसाठी प्रसिद्ध आहे. बरं, आता हे जे बनवत आहे कसं प्रक्रिया कशी आहे सांगा जरा. नाही, दूध उकळल्यानंतर साखर टाकायची. हा. 1 तासाभरानं तयार होते. मग खाली उतरल्यानंतर वेलदोडे पावडर टाकायची. हा, त्याच्यानंतर मग ते वड्या पाडतात. अशा वड्या पाडताय काय? मग आता हे काईलमध्ये जेवढं दूध घेतलं होतं, मग हे पूर्ण त्याचे वड्याच्या याला येईपर्यंत किती वेळ लागतो? तर 1-1.5 पावणे 2 तास लागतात. पावणे 2 तास. मग ते हलवत राहायचं असं. बरं, आणखी ह्या कुठं कुठं जातात म्हणजे लोक कुठं? कोल्हापूरला पार्सल असते. कोल्हापूरला पार्सल असते. 1996 पासून आहे आमचं. 1996 पासून? हो. अरे वा, 30 वर्ष, 30-31 वर्ष. आमचे मालक 7वीला असल्यापासून करतात हे. होय का? मग आता आम्ही दोघं मिळून करतो. अरे वा, होय, आमची मालक आहे. खूप छान. म्हणजे त्या गावामध्ये कितीतरी आहेत हे असे म्हणजे बर्फीचे कारखाने छोटे छोटे असे? त्याचे आता भरपूर आहेत. 70. अरे बापरे, म्हणूनच ते ठिकपुर्ली प्रसिद्ध आहे बर्फीसाठी. प्रसिद्धच आहे गाव. 50-60 वर्षांनी पहिल्यापासून प्रसिद्धच आहे शेवटी. हा. आता कसं मुलांना उद्योग नसल्याला अगदी. रोजगारांचे नवीन सगळ्यात तेच कारण पहिला 4-5 होतो आम्ही. हा, आता रोज प्रत्येक नवीन व्यवसाय चालू. नवीन व्यवसाय. मग असं काही मोठ्या स्वरूपामध्ये करतात का कामगार वगैरे घेऊन? नाही, फक्त घरगुती असतं. घरगुती जातो. घरगुती असतं वगैरे. मग हे माल सगळा कोल्हापूर किंवा किरकोळ विक्रेत्यांना देताय तुम्ही? जागेवर सांगतो किरकोळ मार्केटिंग पण आहे. मार्केटिंग पण आहे. ओके. आणि म्हणजे कंटिन्यू 12 महिने चालू का सीझन नुसार असं? झालं कधी बंद नाही. होय काय? अरे वा, चांगलं आहे की. म्हणजे याला कुठल्या सीझनचा काही विषय नाही काय? काय सीझन ऑफ सीझन काय नाही. बरोबर. आणि आता जास्त करून बाळूमामामुळे हा. गिराक जास्त आहे. बरोबर. कस्टमर बाळूमामा. हा, म्हणजे इथून जवळ आहे ना ते देवालय. देवाला लोक असल्यामुळे फुल गिराक आहे. बरोबर. आम्ही तर बर्फी घेतली म्हणलं, जाता आता एक व्हिडिओ बनवूया. आपलं चॅनेल आहे बहुजन न्यूज, यावरती टाकतो आम्ही. प्रेक्षक पाहतील आणि ज्यांना इकडं गारगोटी साईडला आले तर घेतील पण. होय काय? अरे वा, थँक्यू. आणि ही जी सुरुवात आहे हा. माझं बघून सगळ्यांनी केली. होय का? नाही, खूप छान. आणि तुम्ही दोघेही राबून हे करताय, म्हणजे सगळ्यांना आयडियल आहे, आदर्श उदाहरण आहे. ठीक आहे, आम्ही तुमच्याकडली बर्फी घेतलेली आहे. पहिल्यांदा ताईने दिलं, टेस्ट चांगली लागली, खूप उत्कृष्ट